आज आपण बनवणार आहे बिना तेलाचा नाश्ता. हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला ना भिजवायचे ना पिसायचे. हा नाश्ता दिसायला तेवढा सुंदर आणि खायला तेवढाच टेस्टी आणि लहानांपासून मोठ्यांना आपल्या सगळ्यांना आवडणारा नाश्ता आज आपण बनवणार आहोत. चला तर मग नाश्ता आज आपण वेगळा नाश्त्याची रेसिपी बनवूया. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट नाश्ता. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ लागणार आहे. हे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं, जादा नाही घालायचं, थोडंसं घालायचं आहे आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा कमी मैदा घ्यायचा आहे आणि आता आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. आता आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. 2 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी मैदा घेतलेला आहे. आता आपल्याला हे पाणी उकळून द्यायचं आहे. उकळी आलेले आहे. आपण हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि याला थोडं थोडं करून घालायचं आहे. याच्या डिकला होऊन द्यायच्या नाही आहेत. हे पहा, हे बघा, आपण आता सगळं पीठ हे करून घेतलेलं आहे. आपण याची उकड काढून घेणार आहोत आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस आपला कमी आहे. 2-3 मिनटं असे आटा आपला उकडून द्यायचा आहे. आता आपण हे उकड काढून प्लेटमध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये आता आपण ह्या मैदा मिक्स करणार आहोत, कारण आपल्याला हा आटा लाटायला आला पाहिजे. आणि हे विकतचं पीठ आहे, घरचं तुम्ही आपण मैदा घातल्यामुळे आपल्या आट्याला चांगलं बाइंडिंग आलेलं आहे. मी थोडा अगोदर मळून घेतलेला आहे, थोडा अजून बाजूला ठेवलेला आहे. हे नंतर परत चुरून घ्यायचं आहे जेव्हा तुम्हाला लाटायचं आहे तेव्हा. तर आपल्याला हे आता लाटून घ्यायचे. थोडा वेळ भिजवून आपला आटा मळून झालेला आहे. आता आपण आतला मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपण 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. हे पहा, 1 टमाटर पण बारीक कट करून घेतलेला आहे. अर्धी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा अद्रक खिसून घेतलेला आहे. हे बघा किती बारीक, खूप बारीक करायचं आहे आपल्याला. हे बघा, त्यानंतर आपण घालणार त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्ध्यापेक्षाही कमी घाला, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला. आणि याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 अर्धा ते पाऊण वाटी आपण बेसन घालणार आहोत. याच्यामध्ये पाऊण वाटी याचा घोल तयार करायचा आहे आपल्याला. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. आपण आट्याला पण थोडं मीठ घातलेलं आहे, तर आपण त्याच्या अंदाजाने आपण मीठ याच्यामध्ये घालणार आहोत. याच्यामध्ये हे मिक्स करून थोडंसं पाणी घालून आपल्याला असं जास्त घट्ट नाही, जास्त पकोडीचं कसं भिजवतो तसं भिजवून द्यायचं आहे आपल्याला. हे बघा, असं आपल्याला करून घ्यायचं आहे. इकडे आता मी गॅस गरम करायला ठेवलेला आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईवरती डाळीची चाळणी ठेवलेली आहे आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत. इकडं आपण लाटतोय तोपर्यंत. आता आपण गोळा तळून घेतलेला आहे. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मैद्यामुळे आपल्या याला बाइंडिंग येणार आहे, नाहीतर येणार नाही आहे, कारण हा तांदळाचा आटा आहे. हे पहा, असं. तर आपण ही अशी मोठी पोळी लाटून घेणार आहोत. हे लाटताना चिरटणार नाही, चिरटू द्या, चालते. फक्त आपल्याला असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. चपाती जसं लाटतो तसं
थोडंसं त्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्या. हे बघा अशा प्रकारे. आता याच्यावरती आपण हे मसाला तयार करून घेतलेला आहे, हा मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला. हे असं सगळं असं लावून घ्यायचं, असं पसरून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे साईड उचलून घ्यायची आहे आणि असं रोल करत जायचं आहे. याला रोल करायचा आहे, गोल 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 गोल. तेव्हा मग ते आपला नाश्ता अगदी व्यवस्थित परफेक्ट होणार आहे. असं ठीक आहे. आणि आपल्याला हे आता दोन्ही तोंड बंद करायचे आहेत. याची जी तोंड आहे हे तर पूर्ण अशी बंद करून घ्यायचे. असं तुम्ही बंद करून घेऊ शकता. आणि आता आपल्याला हे उकडण्यासाठी ठेवायचं आहे याच्यामध्ये, स्टीमरमध्ये स्टीम घेण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही स्टीमरमध्ये पण करू शकता. तुम्हाला हे लाटताना मैदा लावूनच लाटायचा आहे किंवा बारीक तांदळाचं पीठ असेल तरी चालेल. हे बघा आपले दोन्ही रोल तयार आहेत. आता आपण ह्याला उकडण्यासाठी ठेवणार आहोत. आपले पाणी पण गरम झालेलं आहे हे पहा. आणि हे आपल्याला आता बघा हे आपल्याला हे उकडायसाठी ठेवायचं आहे. आपण ऑलरेडी तेल लावलेलं आहे अगोदरच. हळूच उचलायचं आहे बरं का, ते फाटू शकतो कारण हे तांदळाचा आटा आहे, नुसता मैदा नाही आहे. आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं चांगलं वापरून घ्यायचं आहे. आपण बघूया आपले रोल शिजले का. वा मस्त झाले. आणि आपले रोल झालेले आहेत. आता ह्याला आपण थंड करून घेणार आहोत. आता गरम आहेत, लगेच निघणार आहे, त्याला थंड होऊन द्यायचं आहे, नंतर काढायचे आहेत. आता आपले रोल उकडलेले आहेत आणि थंड झालेले आहेत. आपण आता काढून घेणार आहोत. पळपुट्याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं नाश्त्याला चिकटणार नाही आहे, याची काळजी घ्यायची. अजून पण गरम आहे, अजून थोडंसं थंड होऊन देऊ. चाकूला पण तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता एकसारखे याचे पीस करायचे आहेत. आता आपल्याला हे एकसारखं आकार देऊन कट करायचा आहे. आता जास्त पण जाड नाही ठेवायचं, अर्धा इंच इतकं तुम्ही जाड ठेवा. जसं आपली बर्फी कशी असते त्या आकाराचं असं जाड ठेवायचं आहे. हे पहा आणि असं कट करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतले. हे बघा हे दिसायला जसं रेडमेड शिफ्ट कसं असतं तशा प्रकारे आपला हे आकार झालेला आहे. आता मी दुसरा रोल पण कट करून घेते. अशा प्रकारे आपला सारा नाश्ता तयार झालेला आहे. आणि हे बघा दिसायला पण किती सुंदर दिसतोय. जेवढा दिसायला सुंदर खायला पण तेवढा टेस्टी आहे. तर चला हे नाश्ता तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच किचनच्या चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण नाश्त्यासाठी अगदी वेगळी रेसिपी बनवली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कोणी कोणी केली त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. अशाच किचनच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.